हरी पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभुआने आधार नाम रूपास बुद्धी न जाण्याने जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरे तैशीची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजचे माझे होत असे। ज्याचे अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या। सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयोः अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम् अपारं सर्व वेदांत वेद्यं प्रत्यक् परं महः तदेवाहं नमतोऽन्यदिति मे निश्चिता मतिः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचारसागर तरंग 6वा आणि परिच्छेद 5 क्रमांकाचा स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित असल्याविषयी शंका व समाधान। विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 5 क्रमांकाचा स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित असल्याविषयी शंका व समाधान। तर कालपर्यंत 4 परिच्छेदाचा आपण विचार केला आणि या 5व्या परिच्छेदाचा विचार आपण आजच्या चिंतनामध्ये करणार आहोत। बघा, या विचारसागर ग्रंथातील 4था तरंग आणि हा 6वा तरंग हे दोन्ही तरंग त्यामध्ये प्रतिपादन केलेला सिद्धांत एकच आहे। फक्त प्रतिपादन करण्याची शैली अर्थात भाषा रीती पद्धती यामध्ये फरक आहे। का? कारण हा ग्रंथ नास्तिका करता नसून आस्तिका करता आहे आणि आस्तिकामध्ये 2 प्रकार, एक श्रौत आस्तिक आणि एक तार्किक आस्तिक। श्रौत आस्तिका करता जो उपदेश केला तो 4था तरंग आहे आणि तार्किक आस्तिका करता उपदेश केला तो हा 6वा तरंग आहे। श्रौत आस्तिक त्याचं नाव तत्वदृष्टी आहे तर तार्किक आस्तिक त्याचं नाव हा तर्कदृष्टी आहे आणि तर्कदृष्टी असल्यामुळे हा कनिष्ठ अधिकारी आहे। 4थ्या तरंगातला हा उत्तम अधिकारी आहे। उत्तम अधिकारी आणि हा कनिष्ठ अधिकारी म्हणताना याची बुद्धी जर तीव्र असेल तर याला कनिष्ठ अधिकारी का म्हणतात, तर त्याने उत्तर दिलं तो बुद्धीच्या दृष्टीने कनिष्ठ अधिकारी नाही तर श्रद्धेच्या दृष्टीने तो कनिष्ठ अधिकारी आहे। कारण वेदांत चिंतन गळी उतरण्याकरता ते आत्मसात होण्याकरता केवळ बुद्धीची सूक्ष्मता पुरेशी नाही, त्याकरता अंतकरणाचं पावित्र्यही पाहिजे आणि तो सश्रद्ध अंतकरणाचा पाहिजे। कदाचित बुद्धी थोडी त्याची तीव्रतेच्या बाबतीत कमी असेल तर तिला हळूहळू धार देता येते, म्हणजे शास्त्रचिंतनाने ती सूक्ष्म होते। पण अंतकरणाचं पावित्र्य नसेल आणि तो सश्रद्ध नसेल तर त्याचा फारशी उपयोगिता होत नाही। त्यामुळे याची बुद्धी जरी सूक्ष्म असली तर याचं अंतकरणाचं पावित्र्य कमी आहे आणि श्रद्धा याच्याकडे नाही असं नाही, पण पूर्ण श्रद्धा याच्याकडे नाही। हा बुद्धीप्रमाणेवादी आहे, आपल्या बुद्धीला पटलं तर स्वीकारतो आणि बुद्धीला पटलं नाही तर तेवढ्या अंशामध्ये शास्त्र स्वीकारायला हा तयार नाही, म्हणून याला कनिष्ठ अधिकारी म्हटले। आणि तर्क आवर्जून करावा तर्काने ज्ञानाला दारढे येतं, पण तर्केताम मा कुतर्केताम तर्क अवश्य करावा, कुतर्क करू नये, हा मात्र कुतर्क केल्याशिवाय राहत नाही। गुरुदेव आतापर्यंत 4थ्या आणि 5व्या तरंगामध्ये तत्वदृष्टी आणि अदृष्टी यांना उपदेश करत असताना स्वप्नाचा दृष्टांत करून जागृतीला मिथ्या ठरवलं। हा मात्र म्हणतो काय करा, जागृतीचा दृष्टांत करून स्वप्न सत्य ठरायला काय हरकत आहे। आणि याकरता नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणे वस्तुसिद्धी म्हणून त्याने 2 तर्क दिले। त्याने पहिला तर्क दिला स्वप्न म्हणजे काय, जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न आहे, स्मृतीतला पदार्थ मिथ्या नसतो म्हणून स्वप्नाला काय म्हणा, सत्य म्हणा। दुसरा तर्क दिला सूक्ष्मदेह स्थूल देहाला सोडून बाहेर जातो, सत्यच ईश्वर सृष्ट पदार्थाला पाहून पुन्हा येतो म्हणजे स्वप्नामध्ये सूक्ष्मदेहाने ज्या पदार्थाशी व्यवहार केला ते ईश्वर सृष्टीतल्या पदार्थाशी केला आणि ईश्वर सृष्टीतले पदार्थ सत्य असतात म्हणून स्वप्नाला काय म्हणा, सत्य म्हणा। असे 2 तर्क त्यांनी दिले।
हे दोन तर्क दिल्याच्या नंतर गुरुदेवाने सांगितलं बाबा या दोन्ही तर्काने स्वप्न सत्य ठरत नाही. का ठरत नाही? अगदी सरळ सरळ त्याचा विवेक आहे. अनेक त्याचे पैलू आपण जरी पाहिले असले तर सगळ्यात महत्त्वाचा प्रबल तर्क म्हणतो गुरुदेवाने त्याला खंडित करण्याकरता, स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो आणि स्वप्नातला पदार्थ सन्मुख दिसतो, म्हणून जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नाला म्हणता येणार नाही, म्हणजे पहिल्या कारणाने स्वप्न सत्य ठरत नाही. दुसरा हेतू तो जो दिला, सूक्ष्मदेह स्थूलदेहाला सोडून बाहेर जातो म्हणून स्वप्नाला सत्य म्हणा, तर याही हेतूने स्वप्न का सत्य ठरत नाही? मुळात असं आहे, विज्ञानाला ती गोष्ट कळाली असेल नसेल, विज्ञान तिथपर्यंत आद्य पोचलं नाही, पुढे पोचेल की नाही याची शाश्वती नाही, पण वेदांत विश्वाने याचं निर्दिष्ट उत्तर दिलं. कशाचं? जन्म आणि मृत्यूचं. मृत्यू म्हणजे काय? सूक्ष्मदेहाचा स्थूलदेहाशी होणारा वियोग, याचं नाव मृत्यू आहे. आणि जन्म म्हणजे काय? याच असणारा सूक्ष्मदेहाचा कर्मानुरूप अन्य स्थूलदेहाशी होणारा संयोग, याला जन्म असं म्हणतात. आणि मग सूक्ष्मदेहाचा स्थूलदेहाशी वियोग म्हणजे मृत्यू. मग स्वप्नामध्ये जर सूक्ष्मदेह स्थूलदेहाला सोडून बाहेर गेला तर हा स्थूलदेह कसा दिसला पाहिजे? अमंगल, प्रेतवत, भयंकर, म्हणजे दहनादी संस्कार त्याचे झाले पाहिजे. तसं काहीच होत नाही. मग सूक्ष्मदेह स्थूलदेहाला सोडून बाहेर गेला म्हणून स्वप्नाला सत्य म्हणा, हेही म्हणता येणार नाही. असं बोलल्याच्या नंतर काल 4थ्या परिच्छेदामध्ये या शिष्याने त्याच्यातला मधला एक बायपास म्हणजे एक मधला मार्ग काढला, जेणेकरून स्थूलदेहाचं संरक्षणही होईल आणि स्वप्न सत्य देखील ठरेल. मग तो म्हणू लागला, गुरुदेव आमचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलं नाही. आम्ही बोलत असताना आमचा पाठीमागचा भाव तुमच्या लक्षात आला नाही. आम्ही सूक्ष्मदेह म्हणालो म्हणजे पूर्ण सूक्ष्मदेहातले सगळीच घटक बाहेर जातात असा आमचा म्हणण्याचा अर्थ नाही. आपण थोडासा त्याच्यातला काय करू? समन्वय करू. स्वप्नामध्ये आपलं सूक्ष्मदेहामध्ये असणारे जे 19 घटक आहे, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि मनबुद्धी चित्त अहंकार, त्यापैकी 9 जण बाहेर जातात आणि 10 जण इथे राहतात. 9 जण बाहेर जाणारे कोण? 5 ज्ञानेंद्रिय आणि चित्त चतुष्टय, ही 9 जण बाहेर जातात. आणि 10 जण इथे राहतात कोण? कर्म इंद्रिय आणि पंच प्राण. आणि त्यामुळे प्राण इथे राहिल्यामुळे स्थूलदेहाचं संरक्षणही होतं. मरणानिमित्त जसं दहनादी क्रिया घडायला पाहिजे त्या घडणार नाही आणि त्या मंगल प्राणरहित भयंकर दिसणार नाही, म्हणजे इकडलं संरक्षण होईल. आणि बरं, प्राण कसा आहे? शेवटी तो ज्ञानप्रधान नाही. प्राण हा जड आहे, त्याला ज्ञान होत नाही. तो ऊर्जेचा एक प्रकारचा स्रोत आहे, पण त्याला मला प्राण म्हणतात याचंही ज्ञान नाही आणि माझ्यासमोर कोण आहे याचंही ज्ञान नाही. मग तो आणि बाहेर ज्ञान करून घ्यायचं. मग ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण तेवढे बाहेर जातात, ते ज्ञानाचा व्यवहार बाहेर करतात. प्राण इथे राहिल्यामुळे याचं संरक्षण होतं. असं जर केलं तर स्वप्न सत्य म्हणायला हरकत काय? तर गुरुदेवाने त्याचं काल त्याला उत्तर दिलं, असंही म्हणता येणार नाही. विचारलं का म्हणता येणार नाही? तू तूर्त या असणाऱ्या प्राणाला कोणतं कारण ठरवलं? तर काल आपण म्हटलं तो अन्यातसिद्ध कारण ठरवलं. पण प्राण हा अन्यातसिद्ध कारण नसून एक प्रकारचं उपादान कारण आहे. म्हणजे प्राण हा निकामी नसून तो सर्वांचा स्वामी आहे. कोणाकोणाचा? स्थूल सूक्ष्म संघाताचा स्वामी प्राण आहे. प्राण स्थूल देहामध्येही प्रधान आहे आणि सूक्ष्म देहामध्ये तर आहेच आहे. स्थूल देहामध्ये प्राण प्रधान काय? या स्थूल देहातून प्राणाचा वियोग झाला तर याला दहन करतात. या स्थूल देहात प्राणाचा वियोग झाला म्हणजे प्रेत अवस्थेत हा स्थूल देह असेल, याला जर स्पर्श जरी झाला तरी सचेल स्नान करतात. याचा अर्थ हा स्थूल देह या जगामध्ये पूजनीय कुठपर्यंत ठरतो? जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत ठरतो. याचाच अर्थ प्राणच स्थूल देहाचं सार आहे. सूक्ष्मदेहाचं सार प्राण का? भलेही सूक्ष्मदेहामध्ये आपल्याला ज्ञानजनक आणि ज्ञानेंद्रियांनी ते ज्ञानाचा व्यवहार करतात. क्रियाजनकारी कर्मेंद्रियांनी ते कर्माचा व्यवहार करतात. 5 कर्मेंद्रिय 5 प्रकारच्या क्रिया करतात. 5 ज्ञानेंद्रिय 5 विषयाचं आपल्याला ज्ञान करून देतात. चित्त चतुष्टयामध्ये मन संकल्प करेल, बुद्धिनिश्चय करेल, चित्तचिंतन करेल आणि अनात्म पदार्थाचा अहंकार तादात्म्य घेईल, अभिमान धारण करेल. पण या प्रत्येक जणाला म्हणजे कंसात या 14 जणाला 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय चित्त चतुष्टय 5 5 10 4 14 यांना आपापलं कार्य करण्याकरता ऊर्जा लागते. आणि त्या ऊर्जेचा स्रोत म्हणून कोण उपस्थित लागतो? तिथे प्राण लागतो. जर प्राण त्या ठिकाणी उपस्थित नसेल तर या 14 पैकी कोणीही आपलं कार्य करण्याकरता समर्थ नाही. याचाच अर्थ सूक्ष्म शरीराचं सारसुद्धा कोण आहे? तर प्राण आहे. त्याच्याकरता तंटा यांचा लागला. प्रजापती ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले आमच्यातलं श्रेष्ठ कोण सांगा. देवाने त्यांना युक्ती दिली. कशाची? अन्वय व्यतिरेकाची. अन्वय व्यतिरेकाची युक्ती दिली म्हणजे ते म्हणायला लागले कोण श्रेष्ठ हा? आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण आहे सांगा. ब्रह्मदेव म्हणायला लागले एका शरीरात प्रवेश करा, एक जण बाहेर निघा, साक्षी भावाने त्या शरीराकडे 1 वर्षाकरता पहा. ज्याच्या निघण्याने हे शरीर कोसळेल
तो तुमच्या श्रेष्ठ. आणि हे प्रत्येकजण गेले, नेत्र वाचून अंधत्व, श्रोत्र वाचून बधिरत्व, वाणे वाचून मुकत्व, पाया वाचून पंगुत्व, हाता वाचून खोळेपणा, पण त्याचा शरीर निर्वाह चालत राहिला, देह चालत राहिला. पण ज्या क्षणी प्राण निघून जाण्याचा प्रयत्न करू लागला त्या क्षणी सगळीजण म्हणू लागली. डोळे म्हणतात अंधाऱ्याला, कान म्हणतात आता आम्हाला काही ऐकायला येत नाही, वाणी म्हणते आता एक प्रकारचं ते काही उचलत नाही, तिला बोबडी वळते. म्हणजे सगळ्याला आपापलं कार्य करण्याकरता ऊर्जा देणारा प्राणच आहे. माऊलीची ओवी आपण पाहिली, उचलल्या प्राणासरशी इंद्रिय निगती आपैसी तैसा मनबुद्धीपाशी अहंकार ये. म्हणून सर्वाचा स्वामी कोण असेल तर प्राणच आहे. म्हणजे स्थूल सूक्ष्म संघाताचा स्वामी प्राण असल्यामुळे प्राण इथे राहिला आणि कर्मेंद्रिय आपलं ज्ञानेंद्रिय आणि अंतकरण बाहेर गेलं, हे म्हणणं बरोबर नाही. ज्ञानेंद्रिय ज्ञान करून देतात, अंतकरण संकल्प विकल्पादी क्रिया करतं, पण कधी त्याला विशिष्ट म्हणजे आपलं गोलक सोडून कार्य करण्याकरता ही इंद्रिय समर्थ नाही. डोळा रूपाचं ज्ञान करून देईल, आता इथल्या रूपाचं ज्ञान करून घ्यायचं तर डोळा इथे करून देईल. पण आता रूप आहे माऊलीच्या मंदिरात, माऊलीची समाधी आपल्याला पाहायची, डोळा आहे इथे, याला म्हणून समाधी कशी आहे सांग, तो म्हणेल मला तिथे पहिले घेऊन चला, मग मी तुम्हाला सांगतो. का? कारण आपलं गोलक सोडून कार्य करण्याकरता ही इंद्रिय समर्थ नाही. मग तिथपर्यंत जाण्याकरता कोणाचं सहाय्य लागेल? पायाचं. मग पायामध्ये काय लागेल? ऊर्जा. आणि ऊर्जेचा स्रोत कोण आहे? हा प्राण. म्हणजे प्राण पहिले त्या पायाला गती दिली पाहिजे, पाय तिथपर्यंत गेले पाहिजे, आणि मग अंतकरणवरती नेत्रेंद्राद्वारा बाहेर निघाली पाहिजे, आणि मग त्या समाधीचं आपल्याला ज्ञान होईल, अन्यथा नाही. म्हणजे प्राण जरी ज्ञान करून देत नसला तरी ज्ञान करून देण्याकरता ज्ञानेंद्रिय तिथे जावे लागतात, आणि तिथे जाण्याकरता कर्मेंद्रियात ती गती यावी लागते. कर्मेंद्रियामध्ये गती देणारा कोण आहे? हा प्राण आहे. किंवा शेवटी ते आपला अंधपंगू न्यायाने सुद्धा प्राणाचं महत्त्व आपण बघितलं. म्हणजे प्राण म्हणजे हा आंधळा आहे, आणि ज्ञानेंद्रिय ही एक प्रकारची पांगळी आहे. ज्ञानेंद्रिय पांगळी असल्यामुळे तेही कार्य करू शकत नाही, प्राण आंधळा असल्यामुळे तेही कार्य करू शकत नाही. मग या दोघांची ज्या वेळेला युती होईल त्यावेळेला ज्ञानेंद्रिय याची असणारी एक प्रकारची डोळे आणि प्राण याची असणारी पाय, म्हणजे प्राणरूपी आंधळ्या व्यक्तीने ज्ञानेंद्रिय रूपी डोळसाला आपल्या खांद्यावर घेतलं, आणि ज्यावेळेला ते गतिमान झाले त्यावेळेला 3 शरीर आणि 5 कोशाच्या आतीत असणारा आत्मरूपी धनाचा ठेवा त्यांना हस्तगत होतो, त्याशिवाय होत नाही. म्हणजे प्राण आणि ज्ञानेंद्रिय यांची सुद्धा युती गरजेची आहे. किंवा शेवटी आपण पाहिलं होतं माऊलीची ओवी, इतर इंद्रिय आवर्ती रसने नियमो न करीती ते सहस्रदा कवळीजती विषय. ज्याला विषयावर आपण शम आणि दम आहे, तर पारमार्थाला प्रतिबंधक स्वाभाविक विषय वासनापासून इंद्रियाला आवरणे याला दम म्हणतात. हा दम ज्याला करायचा असेल आणि दम करताना आपली दमचाट होऊ नये अशी त्यांच्या अंतकरणातली प्रामाणिक धारणा असेल तर त्यांनी काय करावं? इंद्रियापैकी आपल्या रसनेवर त्यांनी ताबा ठेवावा. तर रसनेवर जर त्यांनी ताबा ठेवला नाही आणि म्हणजे इतर इंद्रियाला आवर घातली आणि रसना जर मोकळी सोडली तर तो हजारो प्रकारे या विषयाकडनं कवटाळला जातो, असं भगवान माऊली म्हणतात. इतरी इंद्रिय आवृत्ती परिरसने नियमन करीती ते सहस्रधा कवळी जती विषयी. अगदी त्याचप्रमाणे ज्याला मन निरोधरूप राजयोग करावा वाटतो, का? कारण मन करारे प्रसन्न, सकल सिद्धीचे साधन, मोक्षात्व बंधन सुख समाधान इच्छा ते तुकोबराय बोलतात. आणि मनेव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो बंधाय विषयासक्त मुक्तय निर्विषय स्मृतम, असं पंचदशिकार विद्याराणी स्वामी म्हणतात. मन चंगा तो कठोते मी गंगा, असं रविदास महाराजांचं वचन आहे. एकंदर परमार्थ हातानापेक्षा मनाचं प्राधान्य परमार्थमध्ये आहे, आणि परमार्थामध्ये मनाचं प्राधान्य असल्यामुळे मन हे राम झाले हे होण्याकरता मनाचा निरोध करावा लागेल. पण मनाचा निरोध करायचा आहे आणि त्यावेळेला प्राणाचा निरोध केला नाही तर त्याला यश प्राप्त होणार नाही. पण मन निरोधाकरता फारसे प्रयत्न करायचे नाही. प्राण निरोधरूप हाटयोग केला का मन निरोधरूप राजयोग हा आपोआपच साधतो. याही प्रसंगात आपल्याला असं कळतं की प्राणाची आवश्यकता तिथेही आहे. एकंदर या सगळ्या घटनाक्रमावरनं प्राण इथे राहतो, अंतकरण ज्ञानेंद्रिय बाहेर जातात, हे विधान चुकीचं आहे असं गुरुदेवाने सिद्ध केलं. आणि या दोन्ही कारणामुळे बरं जाऊ द्या, इतक्या कमी वेळामध्ये अंतकरण ज्ञानेंद्रिय जर हरिद्वाराचं स्वप्न पडलं तर इतक्या कमी वेळात तिथे जाणं शक्य नाही. बरं जाऊ द्या, ते पदर जर सत्य असेल तर स्वप्नामध्ये ज्याच्याशी आपण व्यवहार केला त्या संबंधीने देखील तो व्यवहार मान्य केला पाहिजे. तो मान्य करत नाही.
बरं जाऊ द्या, जर तो सत्य असेल तर स्वप्नात एखाद्याला बाळ झालं किंवा एखाद्याचे वडील गेले तर सकाळी उठल्याच्या नंतर त्याने मुलाकरता पेढे वाटले पाहिजे, वडील गेले म्हणून अंत्यसंस्काराची तयारी केली पाहिजे, असं काहीच करत नसेल तर स्वप्न पदार्थ सत्य होतं हे म्हणणं गोष्ट हास्यास्पद आहे. ही गोष्ट अगदी श्रुतियुक्तीच्या अनुभूतीच्या विरुद्ध असल्यामुळे आपलं स्वप्न अवस्थेमध्ये सूक्ष्मदेह स्थूल देहाला सोडून बाहेर जातो हे विधानही उचित नाही. म्हणजे स्वप्न पदार्थाला जागृत पदार्थाची स्मृती म्हणता येत नाही आणि स्वप्न अवस्थेमध्ये सूक्ष्मदेह स्थूल देहाला सोडून बाहेर जातो म्हणून स्वप्नाला सत्य म्हणा. तर या दोन्ही कारणामुळे स्वप्न सत्य ठरत नाही हे लक्षात आलं. आणि मग श्री गुरुदेव म्हटले, आमच्या वेदांत मताने जर तू विचारशील तर हे स्वप्न पदार्थ सगळे आंतरिक कल्पित आहे. आंतरिक कल्पित आहे म्हणजे सगळ्याचा आकार कोण धारण करतं? अंतकरण धारण करतं. म्हणजे हे तर स्मृतीसारखं झालं नाही. आंतरिक कल्पित आहे म्हणजे स्वप्नातली सगळी त्रिपुटी कोण होतो? स्वप्नस्थ द्रष्टा हा स्वप्नस्थ पदार्थाचं उपादान कारण असतो. म्हणजे स्वप्नातले पदार्थ आपणच होतो आणि अविद्य वृत्तीद्वारा आपणच त्याचं प्रकाशन करतो. आपणच होतो असं का म्हणायचं? कारण वेदांताचा सिद्धांत आहे अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. ज्या अर्थी स्वप्नातले पदार्थ आपल्याला दिसतात त्या अर्थी त्यांची उत्पत्ती मानली पाहिजे. वंद्यापुत्र आपल्याला कधी दिसला नाही. वांझेची या लेखा कैची जन्मपत्रिका नभिनीळ भूमिका के कल्पपा म्हणून कारण जो पदार्थ अनुत्पन्न असतो तो दिसत नाही. आपल्याला सशाला शिंग कधी दिसलं नाही, आपल्याला खपुष्प दिसलं नाही, शशशृंग दिसलं नाही आणि वंद्यापुत्र दिसला नाही, मग ते अनुत्पन्न आहे म्हणून त्यांची प्रतीती येत नाही. स्वप्न पदार्थ जर अनुत्पन्न असते तर त्यांची प्रतीती आली नसती. ज्या अर्थी प्रतीती येते त्या अर्थी त्यांची उत्पत्ती मानावी लागते. मग ते आंतरिक कल्पित आहे म्हणजे आतच सर्व आत असणारा जो आत्मा आहे आणि आत्मा आश्रित असणारं जे अंतकरण उपहित चैतन्य आहे आणि त्या अंतकरण उपहित चैतन्याच्या आश्रित असणारी जी निद्रा आहे त्या निद्रा दोषामुळे ते स्वप्न पदार्थ काय होतात? आंतरिक उत्पन्न होतात. मग असं म्हटल्याच्या नंतर सगळे आंतरिक कल्पित आहे असं म्हटल्याच्या नंतर शिष्य शंका करतो. गुरुदेव त्याचं उत्तर देतात आणि शिष्याने केलेले शंका आणि गुरुदेवाने दिलेलं उत्तर तोच म्हणजे हा 6व्या तरंगातला 5वा परिच्छेद आहे. त्या अगोदर शिष्य काय म्हणतो ते आपण वाचू आणि 5व्या परिच्छेदामध्ये गुरुदेव उत्तर काय देतात त्याचा आशय आणि विषय आपण क्रमप्राप्त पाहू. बघा, आपल्या 6व्या तरंगातल्या 5व्या परिच्छेदाच्या अगोदर एक 4-2 ओळीमध्ये हा शिष्य बोलतोय. शिष्य म्हणतो, गुरु महाराज, जागृत पदार्थाची स्मृती किंवा लिंग शरीराने बाहेर जाऊन सत्य पदार्थाबरोबर व्यवहार करणे या दोन्ही गोष्टी संभवत नाही. म्हणजे या दोन्ही कारणामुळे स्वप्न सत्य ठरत नाही. पहिलं लगेच इथे बघून घ्या, जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नाला का म्हणता येत नाही तर स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो आणि स्वप्नातला पदार्थ सन्मुख दिसतो म्हणून. दुसरं, लिंग शरीराने बाहेर जाऊन सत्य पदार्थाबरोबर व्यवहार करणे हे का संभवत नाही तर लिंग पदार्थ स्थूल शरीराला सोडून जाणं म्हणजेच एक प्रकारचा मृत्यू. म्हणजे स्वप्नातली प्रत्येक व्यक्ती स्वर्गवासी वैकुंठवासी झाली पाहिजे, तसं काही होत नाही. म्हणून या दुसऱ्याही कारणाने स्वप्न सत्य ठरत नाही. या दोन्ही गोष्टी संभवत नाही म्हणजे या 2 कारणाने स्वप्न सत्य ठरत नाही हे मला चांगले समजले, हे माझ्या चांगल्या लक्षात आलं. याबद्दल आता मला संदेह राहिला नाही. पण काय आपण म्हणता की हे सर्व आंतरिक कल्पित आहे. म्हणजे स्वप्नातला प्रमाता प्रमाण प्रमेय द्रष्टा दृश्य दर्शन स्वप्नात जी काही त्रिपुटी आपल्याला प्रतीतीला येते हे सगळं आंतरिक कल्पित आहे असं विधान कोणी केलं? आपण केलं. तर हे मला काही समजले नाही. हे सर्व आंतरिक कल्पित आहे याचा मला बरोबर बोध होत नाही. इथे सद्गुरू आपले बाबा म्हणत असतात बोध होत नाही हा शब्द त्यांनी मृदू वापरलेला आहे. जसं ज्ञानोबरायाने भगवंताच्या मुखामध्ये अर्जुनावर रागवल्याच्या नंतर 11व्या अध्यायामध्ये ओवी ठेवली, काय कोप नेनसीच गावंडिया, काय कोप धनंजया, अंग सांडून छाया आलिंगी दोषीमा. हे अर्जुना, गावंडिया हे गावंढळा. म्हणजे गावंडिया म्हणताना तिथे चांगला मोठा शब्द वापरायचा आहे, पण ज्ञानोबरायाचं अंतकरण हळवं असल्यामुळे माऊली त्याला गावंडिया एवढं शब्द बोलून थांबतात. तसं या ठिकाणी खरं तर शिष्याला मला बोध होत नाही असं म्हणताना मला ते पटत नाही, मला काही रुचत नाही. पण आता आपण शिष्यबुद्धीने त्यांच्यासमोर असल्यामुळे असं कसं म्हणावं म्हणून मला त्याचा काही नीट बोध होत नाही असा शब्द फक्त त्यांनी मृदू वापरलेला आहे. पण मनातली धारणा आहे की हे तुमचं विधान काही मला पटलेलं नाही, याचा मला नीट बोध होत नाही. शिवाय हे आंतरिक कल्पित आहे आणि शिवाय तुम्ही काय म्हणता हे सगळे आंतरिक कल्पत आहे. म्हणजे एक तर मला हे पटत नाही, आंतरिक कल्पित आहे हे म्हणण्याकरता तुम्ही आमच्या बोलण्याकडनं आम्ही एखादा पूर्वपक्ष उभा केला का तुम्ही लगेच पुरावा मागता. मग तसं तुम्ही जर म्हणत असाल हे आंतरिक कल्पित आहे, एक तर आंतरिक कल्पित आहे हे म्हणताना मला तुम्हाला त्या शब्दाने काय सांगायचं हेही मला कळालं नाही. आणि दुसरी गोष्ट ते आंतरिक कल्पित आहे हे म्हणण्याकरता तुम्ही काहीतरी पुरावा दिला पाहिजे, याला काहीतरी पुरावा द्या.
नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तू सिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तू सिद्धी. मग हे सर्व आंतरिक कल्पित आहे याचा मला बरोबर बोध होत नाही. शिवाय हे आंतरिक कल्पित आहे यास प्रमांतरिक आहे हे सर्व मला तुम्ही काय करा समजून सांगा. असं म्हटल्याच्या नंतर श्री गुरुदेव त्याला बोलतात, काय म्हणतात बघा. श्री गुरुदेव स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित असल्याविषयी शंका व समाधान. आता श्री गुरुदेव काय बोलतात याचा संस्कृत विचारसागरामध्ये पहिले 2 वाक्य दिलेले आहेत, ती वाक्य सांगतो. गुरुदेव त्याला म्हणतात हे सर्व आंतरिक कल्पित आहे असं म्हणताना तो काय म्हणतो, याला काय पाहिजे, काहीतरी पुरावा द्या. तर पुरावा काय आहे, तर पुरावा आपल्याकडे 4 वेदजान 6 शास्त्री कारण 18 पुराणे हरीशी गाते. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण याच्यातला काहीतरी एखादा किंवा आपलं त्याला काय म्हणतो आपण वेदांत प्रस्थांतर आहे, वारकरी प्रस्थांतर आहे. याच्यात वारकरी प्रस्थांतर आहे म्हटलं तर तुकोबराच्या गाथ्यातला एखादा प्रमाण, ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीतली, एकनाथी भागवतातली एखादी ओवी हे आपल्याकडे पुरावा म्हणून वापरला जातो. किंवा संस्कृत प्रस्थांतराचा अभ्यास असेल तर दशोपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र याच्यातला काहीतरी पुरावा दिला जातो. किंवा 4 वेदातली 4 वेद असेल, ऋग यजु सामू, तिन्ही म्हणे मी आत्मा रामू असं म्हणतात ना, मग ऋग्वेदातला, यजुर्वेदातला व सामवेदातला एखादा पुरावा दिला पाहिजे. किंवा दशोपनिषदेतली एखादी श्रुती दिली पाहिजे. उपरी दश उपनिषदे जेवदारे ज्ञानमकरंदी ती कुसुमी मुकुटे सुगंधी शोभती भले. तर या ठिकाणी उपनिषदातला पुरावा श्री गुरुदेव त्याला देतात. हे स्वप्न आंतरिक कल्पित आहे, याला पुरावा काय, तर याला पुरावा काय असं म्हणत असेल तर याला पुरावा आहे मांडुक्य उपनिषद. आपण मागे एकदा बोललो प्रणव उपासना पाहत असताना की मुमुक्षुना विमुक्तये मांडुक्यमे वालम, अर्थात 10 उपनिषदे आहेत. 8 केन कठ मांडुक्य ईशान्य बृहदारण्य ऐतरे तैतरे छांदोग्य आणि प्रश्न अशा 10 उपनिषदामध्ये या मुंडक उपनिषदाचा अर्थात आपला मांडुक्य उपनिषदाचा विशेष दर्जा आहे. मांडुक्य उपनिषद म्हणजे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य आचार्य शंकराचार्य त्यांचे सद्गुरू गोविंदपाद म्हणजे शंकराचार्याचे गुरु गोविंदपादाचार्य आणि गोविंदपादाचार्यांचे गुरु आहेत गौडपादाचार्य म्हणजे भगवत पूज्यपाद आद्य आचार्य महाराजांचे आद्य गुरु. तर त्यांचं हे प्रसिद्ध वाक्य मुमुक्षुनाम विमुक्तये मांडुक्यमे वालम, मुमुक्षुच्या मुक्तीकरता केवळ मांडुक्य उपनिषद सुद्धा पुरेसं आहे. आपले सद्गुरू बाबा म्हणत असतात एखाद्याला मारण्याकरता आपल्याला म्हणजे दुसऱ्याला मारायचं आहे आणि आपलं संरक्षण करायचं आहे, त्यावेळेला त्याला ढाल तलवार वाघनाक्या काय त्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे, कारण स्वतःचा बचाव करून दुसऱ्याचा त्याला संपवायचा आहे. पण आपल्याला स्वतःला मारायचं म्हटलं तर एक नख सुद्धा पुरेसं आहे. आपण ते जोराने आपलंच नख आपल्याला लावलं तरी आपण स्वतःला संपवू शकतो. तशा पद्धतीने आपल्याला आपली मुक्ती जर साधायची असेल तर एक मांडुक्य उपनिषद सुद्धा पुरेसं आहे. पण मग आपल्याला आत्मनोमोक्षार्थम जगत हितायचं असं जर त्याला एखादं ध्येय असेल तर मग त्याकरता त्याला सगळ्या ग्रंथाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे आणि आणखी त्या मांडुक्य कारिका म्हणजे मागे पाहिलं ना, ही प्रणव उपासना म्हणजे परमहंस कोटीतले जो साधू आहे त्याचं काय प्रकारचं एक गुप्तधन आहे म्हटले. आणि प्रणव उपासना कोण करू शकतो, तर जो परमहंस कोटीतला साधू करू शकतो. म्हणजे त्या मांडुक्य उपनिषदामध्येच ती प्रणव उपासना सांगितली आहे. किंवा मांडुक्य उपनिषदावर गौडपादाचार्यांनी 42 कारिकासुद्धा लिहिलेल्या आहेत. त्या 42 कारिकाचंच अनेक संन्यासी उतारवयामध्ये ध्यान करतात किंवा त्याचं चिंतन करतात आणि चिंतने तद्रूपता ही स्थिती त्यांना प्राप्त होते. असं मांडुक्य उपनिषदामध्ये हे स्वप्न कुठे सांगितलेले आहेत, आंतरिक कल्पित आहे. याला पुरावा काय, मांडुक्य उपनिषद. त्या मांडुक्य उपनिषदातली श्रुती आहे बघा, स्वप्न स्थाने अंतप्रज्ञ. आपण आत्ता मागे 5व्या तरंगामध्ये शेवटी प्रणव उपासना पाहत असताना आपण किती प्रज्ञ पाहिले, तिथे 3 प्रज्ञा आपण पाहिले, बहिप्रज्ञ, अंतप्रज्ञ आणि प्रज्ञान घन असे 3 आपण त्यावेळेला पाहिले. तर त्या ठिकाणी आपण 3 शरीरं पाहिलेत, स्थूल सूक्ष्म कारण. 3 अवस्था पाहिल्यात, जागृती स्वप्न सुषुप्ती. आणि 3 शरीर 3 अवस्था त्यात असणारे 3 शरीर आणि त्याचे तिघाचे अभिमान घेणारे 3 विश्व तेजस प्राज्ञा. मग आपण जोड्या लावल्या, स्थूल आपलं जागृती अवस्था स्थूल शरीर त्याचा अभिमान विश्व त्याला म्हणतात बहिप्रज्ञ. नंतर स्वप्न अवस्था सूक्ष्म शरीर त्याचा अभिमान तेजस त्याला म्हणतात अंतःप्रज्ञ. आणि सुषुप्ती अवस्था कारण शरीर त्याचा अभिमान तो प्राज्ञ त्याला म्हणतात प्रज्ञान घन. असे किती झाले ते 3. बहिप्रज्ञ आहे तो कोण आहे, विश्व आहे. अंतप्रज्ञ आहे तो कोण आहे, तेजस आहे. आणि प्रज्ञान घन आहे तो कोण आहे, प्राज्ञ आहे. मग या रूपाने पाहिलं तो स्वप्न अवस्थेमध्ये जर स्वप्न स्थानो अंतप्रज्ञाशात, स्वप्न अवस्थामध्ये अंतप्रज्ञ आहे म्हणजे स्वप्नातले विषय कोणाचे विषय आहे,
अंतप्रज्ञाचे विषय आहे, कोणाचे नाही, ते बहिप्रज्ञाचे किंवा प्रज्ञानघनाचे विषय नाही. याचाच अर्थ स्वप्न पदार्थ हे आंतरिक कल्पित आहे असा या श्रुतीने प्रतिपादन केलं आहे. दुसरी एक श्रुती त्यांनी दिली बृहदारण्यक उपनिषदामधली, न तत रथा रथयोगा न पंथानो भवंती आत रथान रथयोगान पंथा सृजेत आपलं सृजते. म्हणजे न तत्र तत्रणाम कुत्र स्वप्नावस्थायाम स्वप्नावस्थेमध्ये रथा रथयोगा न पंथा भवंती त्या ठिकाणी रथ नाही, रथयोग म्हणजे गमना रथयोग नाही म्हणजे रथात बसणारा सारथी रथी तोही नाही, म्हणजे जागृतीतला रथ तो स्वप्नामध्ये नाही. नंतर जागृतीतला असणारा रथी आणि सारथी तोही स्वप्नामध्ये नाही. जागृतीत असणारा पंथ नाम मार्ग तोही स्वप्नामध्ये नाही. आणि मग अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. आणि स्वप्नामध्ये रथ दिसतो का रथी सारथी का मार्ग तिन्ही दिसतात, तिन्ही दिसतात. आणि मग रथ आथ रथ रथान रथयोगान पतः सृजते. अर्थात या सगळ्याचीच काय झाली, नवीनच उत्पत्ती झाली आहे असं कोणी सांगितलं, मांडूक्य उपनिषदाने सांगितलं. म्हणून स्वप्न हे आंतरिक कल्पित आहे. याला पुरावा काय, तर मांडूक्य उपनिषद याला पुरावा आहे असं गुरुदेव त्याला बोलतात. तेच आता हा 5व्या परिच्छेदातला गुरुदेव बोलतात तेवढा प्रकार आता बघा तो वाचतो. स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित असल्याविषयी शंका व समाधानपूर्वक सिद्धी. श्री गुरु बोलतात स्वप्न पदार्थाची हे स्वप्न पदार्थ कुठं पडतं, तर कंठगत असणारी जी पुरीतत नावाची नाडी आहे. डॉक्टर बाबा म्हणत असतात तिचे 2 नाव आहेत, त्याला पुरीतत नाडी म्हणतात, हिता नाडी म्हणतात. आपल्या शरीरामध्ये जवळपास 72,000 नाड्या म्हणतात. त्यातले कंठगत असणारी जी पुरीतत नाडी आहे तिला हिता किंवा पुरीतत अशी 2 नावं आहे. आणि तिचा आकारमान लांबी रुंदी इयत्ता काय आहे, तर केसाचा 100वा हिस्सा म्हणजे केसाचा 1000वा हिस्सा, म्हणजे केसाचा 1000वा हिस्सा तोही केस असा आडवा धरायचा आणि 1000 हिस्से करायचे असं नाही, केस उभा धरायचा मग त्याचे 1000 भाग करायचे. आता ते कसं शक्य आहे, पण यातून आपण त्याला काय म्हणतो, एखादा व्यक्ती म्हणतो अहो तुम्हाला काय बोललं, चला चला पाठाला, आमच्याकडे 1760 कामं पडले. आता 1760 म्हणताना त्याला मोजायला गेलं तर फार झालं ते 4 नाही तर 5 कामं असतात. पण तो 1760 म्हणतो हा एक प्रकारचा वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ बाबा मला बरीच कामं आहे असा व्यवहारात आपण त्याचा अर्थ घेतो. तसा केसाचा 100वा हिस्सा म्हणताना तिचा अर्थ घ्यायचा सूक्ष्माती सूक्ष्म, म्हणजे खूप सूक्ष्मती आहे. आपल्याला अगदी तो मायक्रोमॅक्स त्यापासून पाहिली तर कुठेतरी ती दिसेल, आकारमान थोडंसं, नाही तर तिची प्रतीतीसुद्धा येणार नाही. अशी अत्यंत सूक्ष्म असणारी कंठगत असणारी पुरतत किंवा हितानाडी ती तो एवढा देश आहे आणि काल किती एक क्षणाचा आहे. आणि कुठे पडतं हे कंठगत असणाऱ्या पुरीतत नावाच्या नाडीमध्ये एक क्षणाकरता हे स्वप्न पडतं असं मांडूक्य उपनिषद प्रतिपादन करतं. म्हणून म्हणतात बघा स्वप्नस्थ पदार्थाची कंठागत पुरीतत नाडीमध्ये उत्पत्ती होते असे वेदामध्ये सांगितले आहे. मांडूक्य उपनिषदामध्ये असे सांगितले आहे की जागृत पदार्थ स्वप्नात प्रतीत होत नाही. जागृतीमध्ये दिसणारे जे पदार्थ येणार ते स्वप्नामध्ये प्रतीत होत नाही. मग आत्ताच आपण म्हणलो ना स्वप्नामध्ये न तत्र रथयोगान न पंथानो भवंती आता रथान रथयोगान पंथा सृजते अशी ही जी मांडूक्य उपनिषदातली श्रुती पाहिली तर जागृतीतले तिथे रथ नाही, सारथी नाही, रथी नाही आणि पंथही नाही. आणि दिसतात तर खरं म्हणजे त्यांची नवीनच उत्पत्ती झाली, त्यांचीच प्रतीती येत आहे का, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. म्हणून बघा, म्हणून म्हणतात जागृत पदार्थ स्वप्नात प्रतीत होत नाही. म्हणजे जागृतीतले जे पदार्थ आहेत ते तिथे दिसत नाही आणि दिसतात त्या अर्थी त्यांची नवीन उत्पत्ती झालेली आहे. मग रथ मार्गादी म्हणजे तिथला रथ असेल, रथी असेल, सारथी असेल, चालणारा जो मार्ग असेल, ह्या सगळ्या गोष्टी सर्वच नवीन उत्पन्न होतात. स्वप्नस्थ पर्वताधिकांची आता कधी कधी रथ चालला पांदेच्या म्हणजे रस्त्याने चालला तर पहाड पर्वत मोठमोठ्याले दिसतात. मग त्यांची सुद्धा काय उत्पत्ती झालेली आहे, नवीन सगळं जे काही स्वप्नामध्ये प्रतीतील येतं ते सर्वच नवीन उत्पन्न झालेलं आहे. कारण जागृतीतल्या सकल पदार्थाची सत्ता कोणती आहे, व्यावहारिक आहे. आणि स्वप्नामध्ये दिसणारे ते सगळे पदार्थ सत्ता कोणती आहे, प्रातिभाषिक आहे. म्हणून ते सर्वच नवीन उत्पन्न झालेले आहेत. स्वप्नस्थ पर्वताधिकांची नवीन उत्पत्ती न मानली तर त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणार कसे. प्रत्यक्ष ज्ञानास तर इंद्रियाद्वारा अंतकर वृत्तीचा पदार्थाशी काय लागतो, संबंध लागतो. प्रत्यक्ष ज्ञान होण्याकरता अंतकर वृत्तीचा विषयाशी संबंध लागतो. अंतकर वृत्तीचा म्हणताना इथे वेदांताची व्याख्या घेतलेली नाही, एकाची नाही. कारण आपण ते अभिज्ञान प्रतिभिज्ञा पाहत असताना आपण प्रत्यक्षाच्या 2 व्याख्या पाहिल्या. इंद्रियार्थ सन्निकर्षजन्य ज्ञान प्रत्यक्षम, इंद्रियाचा विषयाचा संयोग संबंध झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला प्रत्यक्ष म्हणतात. हे नाही आहे काय, पण ही व्याख्या अर्धवट का, आंतर मन विकारादी पदार्थाचं आपल्याला त्यामुळे ज्ञान होणार नाही आणि ब्रह्माचंही प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही कारण ब्रह्म अमृत आहे. पण वेदांतांनी व्याख्या केली का अंतकर वृत्ती आणि विषयाचे एकदी स्थितित्व झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला प्रत्यक्ष म्हणतात. त्याला इंद्रियात संबंध असो
किंवा नसो, बाह्य पदार्थाकरता इंद्रियाचा संबंध लागेल, अंतर आत्मा किंवा विकाराच्या ज्ञान मनाधिकाचं ज्ञान होण्याकरता इंद्रियाचा संबंध लागत नाही. आणि तीच व्याख्या यांनी इथे घेतली बघा. प्रत्यक्ष ज्ञानास तर इंद्रियाच्या द्वारा कोणाचा संबंध पाहिजे? अंतःकरण वृत्तीचा. म्हणजे अंतःकरण वृत्ती इंद्रियाद्वारा पदार्थापर्यंत गेली पाहिजे. त्या पदार्थाचा आणि इंद्रियाचा पदार्थाचा आणि अंतःकरण वृत्तीचं एका देशामध्ये येणं घडलं पाहिजे तर प्रत्यक्ष ज्ञान होतं. स्वप्नामध्ये प्रत्यक्ष ज्ञान होतं की नाही? होतं. त्या अर्थी तिथले पदार्थ आणि अंतःकरण वृत्ती यांचं एकच स्थितित्व झालेलं आहे आणि मगच त्यांचं ज्ञान झालेलं आहे. म्हणून हे पदार्थ तिथे होते असं आपल्याला म्हणता येणार नाही. अंतःकरण वृत्तीचा पदार्थाशी संबंध असावा लागतो. याकरता पर्वत आदी विषय आणि त्यांच्या ज्ञानाचे साधन इंद्रिय किंवा अंतःकरण. इंद्रिय म्हणलं का नाही एक, आणि अंतःकरण किंवा अंतःकरण वृत्ती म्हटलं का वेदांती. दोघालाही घेतलं. आणि दोघांची व्याख्या काय म्हणजे काही अंशामध्ये इंद्रिय आपलं न्यायिकाची व्याख्या बरोबर आहे आणि अगदी पूर्णत्वाने पाहिलं तर वेदांताची व्याख्याही बरोबर आहे. म्हणून इंद्रिय किंवा अंतःकरण ही सर्व शरीराच्या आत उत्पन्न होतात असे मानले पाहिजे. आता शरीराच्या आत कोण कोण उत्पन्न होतात? जे काही दिसतात ते सगळीच उत्पन्न होतात. कुठे? स्वप्नावस्थेमध्ये. स्वप्नावस्थेमध्ये अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य त्याला आपण प्रमाता म्हणतो. अंतःकरण वृत्ती अवच्छिन्न चैतन्य त्याला आपण प्रमाण म्हणतो. विषय अवच्छिन्न चैतन्य त्याला आपण प्रमाता म्हणतो. म्हणजे द्रष्टा, दर्शन, दृश्य, प्रमाता, प्रमाण, प्रमेय म्हणजे जेवढी काही त्रिपुटी दिसते त्या सगळ्याचीच उत्पत्ती मानली पाहिजे असं श्री गुरुदेव बोलतात. न बोलतात तोच शिष्य म्हणतो थोडंसं सगळ्याचीच उत्पत्ती मानण्यापेक्षा तुम्ही काय करा, काहीची माना आणि काहीची मानू नका. म्हणजे कोणाची माना? आता स्वप्नामध्ये हे प्रमेय तर म्हणता येत नाही, हे विषय म्हणता येत नाही. तिथे दिसतात ते कोण दिसतात? नवीनच विषय दिसतात आणि अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही असा तुमचा काय आहे? सिद्धांत आहे. म्हणून तुम्ही फक्त कोणाची उत्पत्ती माना? प्रमेयाची माना. कोणाची मानू नका? अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य तो प्रमाता, विषय अवच्छिन्न चैतन्य ते प्रमाण, त्यांची नवीन उत्पत्ती मानू नका. खरं तर कोणाची मानायलाच नाही पाहिजे. हे स्थिती दिसतात पण हे तर तुम्हाला काही मान्य नाही. बरं त्याचं तुम्ही खंड नाही केलं म्हणून मी त्या दुराग्रह तो करणार नाही. पण प्रमाता प्रमाण असताना सुद्धा त्यांची नवीन उत्पत्ती मानणं म्हणजे तुमच्या मतावरती दोष येतो. आणि कोणता दोष येतो? जसं अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव्य दोष आहेत तसे दोन दोषाचा विचार आता पुढे येतो. एक आहे गौरव दोष आणि दुसरा आहे लाघव दोष. गौरव कशाला म्हणतात आणि लाघव कशाला म्हणतात? तर जी वस्तू, आता कल्पना करा आपण दुकानावर गेलो, म्हणजे कपड्याच्या दुकानावर गेलं, एक टॉवेल द्या, टॉवेल दिल्याच्या नंतर म्हणजे मग या टॉवेलची काय प्राईज आहे, काय किंमत आहे? साधारण त्या टॉवेलची किंमत आहे 500 रुपये. आता इतका महागडा नसतो पण आपल्या आता दृष्टांतात आला 500 रुपयाचं टॉवेल असतं, 500 रुपयाचा टॉवेल आहे. मग एक त्या 500 रुपयाचा टॉवेल जर 550ला दुकानदाराकडनं भेटला, खरं तर 500चा 500लाच भेटला तर मग तो खूपच आनंदाची गोष्ट. पण त्या आलेल्या मोलात तो काही देत नाही, त्याला काहीतरी मुनाफा पाहिजे. मग तो 500चा 550 घेतला, ठीक आहे. पण तो 500चे जर 500 रुपयाचे जर तो 800 घेत असेल किंवा 1000 घेत असेल तर तिथे आपली काय झाली? एक प्रकारची अत्याधिक प्रमाणाने फसवणूक झालेली आहे. पण तो 500 रुपयाचा टॉवेल जर 500ला भेटला तर रास्त अगदी व्यवस्थित भेटला आणि 500चा 550ला भेटला असला तर त्याला थोडासा मुनाफा जाऊन तोही व्यवस्थित भेटला. पण 500चा तो म्हणू लागला तुम्ही काय करा 700ला घ्या आणि हा ग्राहक म्हणू लागला अहो 700ला कशाला 1000 रुपयाला द्या की. तो म्हणू लागला तुम्ही 700ला घ्या आणि तो म्हणतो 1000 रुपयाला द्या की. मग असं म्हणणं हे वेडेपणाचं काम नाही का? आता हे घडलेली घटना आहे. आम्ही त्या दुकानावर गेलो होतो, ते मित्र एक विठ्ठल महाराज म्हणून, ते दुकानावर गेल्याच्या नंतर ते वारीला थोडासा एक पातळ टॉवेल पाहिजे म्हणून ते गेलेत. आणि मग गेल्याच्या नंतर म्हणले केवढ्याला? म्हटले 50 रुपयाला. 50 रुपयाला तर तो टॉवेल फार झाला तर 40 रुपयाचा. ते गिराईक मागायला 50. मग हे म्हणाले 50ला कशाला 60ला द्या की. तो म्हटला अहो 50ला. ते म्हणले नाही मग 60ला द्या ना. ते म्हणले तुम्ही असं काय बोलता? अहो म्हणले 40 रुपयाची वस्तू फार झालं तर तुम्ही 45-40 घ्या. तुम्ही त्याच्या 50 घ्यायला लागले, मग घेऊन तर तुम्हाला मग 50 म्हणजे 10 रुपये घेण्यापेक्षा अजून 10 जास्त घ्या असं आम्ही तुम्हाला आडवं बोललो. तो म्हटलं असं होय. मग त्याच्या ते लक्षात आलं. मग तसा प्रकारे या ठिकाणी हा गौरव दोष आहे. म्हणजे जी वस्तू म्हणजे जी 50 म्हणजे 40 रुपयाची वस्तू ही 50ला भेटणं हाही दोषच आहे. कारण ती 45ला भेटणं हा रास्त व्यवहार आहे. पण ती 50ला भेटणं हाही दोष आहे आणि ती 60ला घेणं हा आणखी दोष आहे. पण ती 50ची वस्तू 55ला घेणं हा व्यवहार आहे. ती 60ला घेणं हा लाघव दोष आहे. आणि ती मी आता जास्तच लांब गेलो काय की हां बरोबर 50ची वस्तू 55ला घेणं हा व्यवहार आहे. 60ला घेणं हा लाघव दोष आहे आणि ती 70ला घेणं हा गौरव दोष आहे. म्हणजे दोषाकरता. किंवा आणखी एक उदाहरण आपल्या शांतीब्रह्म बाबाने उदाहरण सांगितलं होतं पाठामध्ये. एक व्यक्ती ज्येष्ठ नागरिक प्रवासामध्ये बसमध्ये बसली. बसमध्ये बसल्याच्या नंतर कंडक्टर आले, तिकीट. मग हे म्हटले हां द्या तिकीट. म्हणले किती? म्हणले द्यायला लागल्याच्या नंतर म्हणले 2 तिकीट द्या.
कुठून निघाले? म्हटलं इथून मी आता पुण्याला जायचं आहे, 2 तिकीट द्या. कंडक्टर म्हणायला लागलेत तुमच्या मिसेस सोबत आहे का? म्हटले नाही. म्हणले मग एखादा मित्र पुढे मागं बसलेले आहेत? म्हणले तसंही काही नाही. मग 2 तिकीट कशाला? तुम्ही तरी एकट्या जात नाही. म्हटले एक हरवलं तर दुसरं असावं म्हणून 2 तिकीट द्या. बरं ठीक आहे म्हणले. मग ते कंडक्टर जरा पुढचे ते म्हणले लागले दुसरं हरवलं, मग दोन्ही हरवले तर? नाही म्हणले चिंता करू नका, हे काय ज्येष्ठ नागरिकाचा करता आपलं ते काय 1 महिन्याचा पास मी पूर्वी काढलेलाच आहे. तर ते कंडक्टर पुन्हा बोलले पासही हरला तर? म्हणजे त्याचीही चिंता नाही, आम्ही ज्येष्ठ नागरिक आहोत. ज्येष्ठ नागरिकाला सध्याला फ्री ऑफ चार्ज, नाही इन्कम टॅक्स नाही, असा मुक्त स्वरूपाचा प्रवास आहे. मग मुक्त ज्येष्ठ नागरिक आहे, मुक्त प्रवास असताना मुक्त प्रवास करणं हा खरा व्यवहार आहे. पण मुक्त प्रवास असताना एक पासही काढणं हा लाघव दोष आहे. आणि पास असताना पुन्हा 2 तिकीट घेणं हा गौरव दोष आहे. मग त्याला वेडा म्हणेल का शहाणा म्हणेल? त्याला वेडा म्हणेल. मग तिथं 2 तिकीट घेणं हा गौरव दोष आहे आणि पास काढणं हा लाघव दोष आहे. आणि ज्येष्ठ नागरिकाला फ्री आहे तर फ्री प्रवास करणं हे समजदारीचं लक्षण आहे. पण जाऊ द्या, तुम्ही समजदारीपणात वागत नाही तर तुम्ही किमान कोणता दोष घेऊ नये? गौरव दोष घेऊ नये, लाघव घ्यावा. म्हणजे एक पास काढला ठीक आहे, पण ते 2 तिकीट घेणं वेडेपणा आहे ना. तसं तो हा शिष्य म्हणतो कोणाला? गुरुदेवाला. का इथे जागृतीमध्ये प्रमेय आहे की नाही? आहे. प्रमाता आहे की नाही? आहे. प्रमाण आहे की नाही? आहे. मग हे तिघही असताना स्वप्नामध्ये या सगळ्याची उत्पत्ती मानणं हा वेडेपणाचं काम आहे ना. म्हणजे सगळ्याचीच उत्पत्ती मानता म्हणजे तुम्ही कोणता दोष घेऊ लागलात? गौरव दोष घेऊ लागला. खरं तर उत्पत्ती माणूस नाही आहे. मग स्वप्नातले पदार्थ जागा झाल्याच्या नंतर दिसतात का? दिसत नाही. मग त्याची उत्पत्ती कशाला मानावी? पण तुमचा काय सिद्धांत आहे? अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. मग अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही, तो पदार्थ दिसतो त्या अर्थी त्याची उत्पत्ती मानली पाहिजे. मग ठीक आहे, कोणाची उत्पत्ती माना? प्रमेयाची उत्पत्ती माना. म्हणजे दिसणारे जे स्वप्नात पदार्थ दिसतात त्यांची उत्पत्ती माना. पण पाहणारे डोळे आहेत की नाही ते प्रमात्याच ठिकाणी? पाहणारे डोळे म्हणजे प्रमाण आहे. पाहणारा अंतःकरण चैतन्य म्हणजे प्रमाता आहे. मग प्रमाता प्रमाण असताना त्यांची पुन्हा नवीन उत्पत्ती कशाला मानता? आणि त्यांची नवीन उत्पत्ती मानणं म्हणजे कोणता दोष घेणं आहे? तुमचा हा गौरव दोष घेणं आहे. उलट पक्षी प्रमेयाची उत्पत्ती मानणं हा लाघव दोष आहे आणि प्रमाता प्रमाणाची उत्पत्ती मानणं हा गौरव दोष आहे. आणि कोणाचीच उत्पत्ती न मानणं हा खरं वास्तवता आहे. पण चला, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही, तुमचा सिद्धांत बाधित होऊ नये म्हणून तुम्ही कोणाची उत्पत्ती माना? जे दिसणारे प्रमेय आहे पदार्थ आहे त्यांची उत्पत्ती माना. पण पाहणारा प्रमाता जीवात्मा तो आहेच आहे आणि पाहण्याचे साधन नेत्रादी इंद्रिय तीही आहेच आहे. त्यांची नवीन उत्पत्ती मानता कशाला? अशी त्याची काय आहे? शंका. मग अशी त्यांनी शंका घेतल्याच्या नंतर गुरुदेव त्याचं काय उत्तर देतात ते बघा. पहिली शिष्याची शंका वाचतो. स्वप्न पदार्थ शुक्ती रजताप्रमाणे साक्षी भाष्य आहेत. स्वप्न पदार्थ कसे आहेत? साक्षी भाष्य आहे. आपल्याकडे 2 भाष्य आहेत, एक प्रमातृभाष्य, 2 साक्षी भाष्य. आता प्रमातृभाष्य साक्षी भाष्य आपण कशाला म्हणतो? तसं आपण प्रमातृभाष्य त्याला म्हणतो अंतःकरण वृत्ती आणि अविद्यावृत्ती 2 वृत्ती आहे. प्रमातृभाष्य साक्षी भाष्य 2 भाष्य आहे आणि बाधित आणि अबाधित असे 2 शब्द आहे. व्यवहार दशेमध्ये ज्या पदार्थाचा बाध होत नाही म्हणजे व्यवहार दशेमध्ये जे खोटे ठरत नाही आहे ना, ते कोणत्या वृत्तीचं? अंतःकरण वृत्तीचं ज्ञान. आणि कोणतं भाष्य? तर प्रमातृभाष्य. त्याला प्रमातृभाष्य आपण म्हणणार. आणि व्यवहार दशेमध्ये जे ज्ञान खोटं ठरतं तर ते कोणत्या वृत्तीचं? अविद्या वृत्तीचं. आणि कोणतं भाष्य? तर ते आहे साक्षी भाष्य. मग स्वप्न पदार्थ व्यवहार दशेमध्ये खोटे ठरतात. स्वप्न आपल्याला खरं कुठपर्यंत वाटतं? आपण झोपेत आहोत तोपर्यंत. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेचे चैले जाईल ऱ्या. माऊलीचं म्हणणं ज्ञानेश्वरीमध्ये स्वप्नेचे राज्य का मरण नव्हे हर्षशोकाचे कारण का उपडल्या जाणं जी अपरी स्वप्नातून जाग झाल्याच्या नंतर स्वप्नातले पदार्थ मिथ्या ठरतात. याचा अर्थ ते व्यवहार दशेमध्ये बाधित होतात. व्यवहार दशेमध्ये बाधित होतात म्हणजे ती कोणती भाष्य झाली? साक्षी भाष्य. आणि कोणत्या वृत्तीचं ज्ञान? अविद्या वृत्तीचं ज्ञान. मग तिथे प्रमाता प्रमाण लागतच नाही, ते अविद्या वृत्तीचं ज्ञान आहे. मग प्रमाता प्रमाणाची उत्पत्ती मानता कशाला? असा हा शिष्य बोलतो. कारण ती कोणती भाष्य नाहीत? स्वप्नातले पदार्थ प्रमातृभाष्य नाहीत. कोणती भाष्य आहे? तर ती साक्षी भाष्य आहे. कोणत्या वृत्तीचं ज्ञान नाही? ते अंतःकरण वृत्तीचं ज्ञान नाही. कोणत्या वृत्तीचं आहे? अविद्या वृत्तीचं ज्ञान आहे. म्हणून त्याला स्वप्न पदार्थाच्या बाबतीत तुम्ही कोणाची उत्पत्ती मानू नका? प्रमाता प्रमाणाची उत्पत्ती नवीन मानू नका. आणि मानली तर कोणता दोष येतो? गौरव नावाचा दोष येतो, असा तो बोलतो. स्वप्न पदार्थ शुक्ती रजताप्रमाणे साक्षी भाष्य आहेत. त्यांच्या ज्ञानाकरता इंद्रियाचा किंवा अंतःकरणाचा उपयोग नाही. म्हणून स्वप्नात पर्वतादी पदार्थाची उत्पत्ती मानणे योग्य आहे. परंतु इंद्रिय, अंतःकरण आणि प्रमाता, बघा इंद्रिय, अंतःकरण आणि प्रमाता म्हटला म्हणजे इंद्रिय हे झालं प्रमाण आणि अंतःकरणावर चिन्ह चैतन्य हा झाला प्रमाता. म्हणजे प्रमेयाची उत्पत्ती मानना. प्रमेय म्हणजे दिसणारे पदार्थ. सरळ सरळ आहे. अंतःकरणाची उपाधी लागली का त्याला प्रमातृ चैतन्य म्हणतात. अंतःकरणाची इंद्रियाची वृत्तीची उपाधी लागली का त्याला प्रमाण चैतन्य म्हणतात.
आणि विषयाची उपाधी लागली का त्याला प्रमेय चैतन्य म्हणतात. म्हणून विषय म्हणजे प्रमेय, त्यांची उत्पत्ती तुम्ही माना. पण प्रमाता तोही ती आहेच आहे आणि प्रमाणही आहेच आहे, म्हणून त्यांची नवीन उत्पत्ती मानू नका. म्हणून इंद्रिय, अंतकरण आणि प्रमाता यांची उत्पत्ती मानणे योग्य नाही, कारण ती शरीराच्या आत आहेतच. ती असताना पुन्हा नवीन उत्पत्ती मानता कशाला, अशी शिष्य काय करतो, शंका करतो. म्हणजे थोडक्यात कोणता दोष घेऊ नका, गौरव दोष घेऊ नका. दोष कुठलाच चांगला नाही, पण लाघवापेक्षा गौरव, लाघव आणि गौरव दोन्ही येत असेल तर कोणता पुरे असतो, लाघव पुरे असतो. जसं दगडापरीस वीट मऊ व्यवहारामध्ये आपण म्हणतो, तसं दोन्ही दोषापरीस लाघव दोष हा ठीक आहे, पण गौरव दोष घेऊ नका. म्हणून तुम्ही कोणाची उत्पत्ती माना, प्रमेय विषयाची उत्पत्ती माना, पण कोणाची मानू नका, प्रमाता आणि प्रमाणाची म्हणजे अंतकरण इंद्रियाची उत्पत्ती मानू नका, कारण ते शरीराच्या आत आहेच आहे. शरीराच्या आत कोण नाही, हे पदार्थ नाही, म्हणून त्यांची नवीन उत्पत्ती माना. पण प्रमाता प्रमाण शरीराच्या आत आहेच आहे स्वप्नावस्थेमध्ये, त्यांची नवीन उत्पत्ती मानता कशाला, असा ज्या वेळेला हा शिष्य बोलतो त्यावेळेला श्री गुरुदेव त्याचं उत्तर असं देतात. आता 1 मिनटं आपण त्याचा आशय बघा, मग पंक्ती वाचू. श्री गुरुदेव त्याला म्हणतात, मुळात असं आहे का आपण 4थ्या तरंगामध्ये ख्यातिवाद पाहिलेला आहे. 4थ्या तरंगामध्ये ख्यातिवाद पाहत असताना आपण पूर्व पक्षाच्या भूमिकेत 5 ख्याती पाहिल्या आणि सिद्धांताच्या भूमिकेमध्ये 1 ख्याती पाहिली. पूर्व पक्षाच्या भूमिकेमध्ये असत ख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अख्याती, सत्ख्याती आणि सिद्धांत मतामध्ये अनिर्वचनीय ख्याती. तर त्यातली 1 ख्याती आपल्याला 1 मिनिटाकरता इथे आठवायची, ती 3 नंबरची अन्यथा ख्याती. अन्यथा ख्यातीमध्ये 2 प्रकार आहेत, नव्यनयिक आणि प्राच्यनयिक. मग नव्यनयिक तेही अन्यथा ख्याती मानतात, तर प्राच्यही अन्यथा ख्यातीच मानतात, पण मानण्यात थोडासा फरक आहे. नव्यनयिक काय म्हणतात, वारुळस्थ सर्प सन्मुख रज्जू ठिकाणी दिसतो, कशामुळे, नेत्र दोषामुळे. आणि आपले क्षमा करा, प्राच्यनयिक हे बोलतात. आणि नव्यनयिक म्हणतात तसं नाही, रज्जू सर्परूपाने दिसतो, कशामुळे, नेत्र दोषामुळे. पण या दोघांचं मत खंडित आहे. म्हणजे प्राच्य आणि वारुळस्थ सर्प सन्मुख रज्जू ठिकाणी दिसतो नेत्र दोषामुळे, हे म्हणणं कोणता अध्यास, तर हा आहे अर्थाध्यास. वारुळस्थ सर्प सन्मुख रज्जू ठिकाणी दिसतो, क्षमा करा, हा ज्ञानाध्यास. वारुळस्थ सत्य सर्प कुठे आहे, वारुळस्थ आहे, आणि दिसतो कुठे, रज्जू ठिकाणी. हा झाला ज्ञानाध्यास. कोणाचा, प्राच्यनयिकाचा. नव्यनयिक काय बोलला, नाही अन्यथा ख्यातीच आहे, पण दोषाने सामर्थ्य घडतं. मग इतक्या दूरचा सर्प इथे दिसेल कसा, आणि निर्दोष नेत्राला भिंतीच्या पलीकडचं दिसत नाही, तर वारुळस्थ सर्प सन्मुख रज्जू ठिकाणी कसा दिसेल, म्हणजे साठीन बुद्धी नाठी असं काहीतरी बोलू नाही. मग नव्यनयिकाला प्राच्याने विचारलं, तुम्ही अन्यथा ख्याती मानत नाही का, मानतो. मग आम्ही कशी मानतो, अन्याचं अन्य रूपाने, रज्जूचंच स्वरूप रूपाने ज्ञान, कशामुळे, नेत्र दोषामुळे. पण हेही मत खंडित झालं, कसं, कारण जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं. ज्ञेय मोहरी असेल, ज्ञान पर्वताचं होणार नाही, ज्ञेय पर्वत असेल तर ज्ञान मोहरीचं होणार नाही. म्हणजे अन्यथा ख्याती मत तिथे खंडित झालं. तसं तुम्ही काय म्हणाल, अन्याचं अन्य रूपाने, म्हणजे अन्य कोण, स्वप्नस्थ पदार्थ, त्यांचं ज्ञान कोणाकडनं होतं, जागृतीतल्या प्रमाता प्रमाणाकडनं. तर हे कोणती ख्याती मानल्यासारखं होईल, अन्यथा ख्याती. आणि अन्यथा ख्याती मात्र खंडित आहे, एकतर दोषाने सामर्थ्य घडतं म्हणून खंडित आहे प्राच्याचं, आणि ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं म्हणून खंडित आहे नव्याचं. म्हणून वेदांत मतामध्ये कोणती ख्याती मानलेली आहे, अनिर्वचनीय. ते सगळेच पदार्थ ज्ञान कसे आहेत, अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय म्हणजे सत, असत आणि सदसदाहून विलक्षण. सताचा बाद होत नाही, त्याचा होतो. असताची प्रतीती येत नाही, त्याची येते. सदसद दोन्ही एका अधिकरणात राहत नाही. मग कसं आहे, रूपवान, बाद योग्य, सदसद विलक्षण, अनिर्वचनीय कंसात मिथ्या, असा वेदांताचा सिद्धांत आहे. म्हणून वेदांत मताने जर पाहिलं तर सगळ्याची उत्पत्ती मानावी लागेल. कसं, मुळात असं आहे, आता तो काय म्हणतो, प्रमाता प्रमाणे इथे शरीरामध्ये आहेच आहे, म्हणून त्यांची नवीन उत्पत्ती मानू नका. पण प्रमाता प्रमाण या शरीरातली, स्थूल शरीरातली जी आहे ती कोणत्या सत्तेतली आहे, बोला, व्यावहारिक सत्तेतली आहे. व्यावहारिक सत्तेतली आहे. आणि स्वप्नातले प्रमेय हे कोणत्या सत्तेतले आहेत, प्रातिभाषिक सत्तेतले आहे. आणि आपला सिद्धांत आहे, समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होत नाही. मग स्वप्नातले जर प्रमेय असेल, ते जर प्रातिभाषिक सत्तेतले असेल, तर त्यांना विषय करण्याकरता प्रमाता प्रमाण कोणत्या सत्तेतला पाहिजे, प्रातिभाषिक सत्तेतलाच पाहिजे. आणि या शरीराच्या आत असणारे प्रमाता प्रमाण कोणत्या सत्तेतले, ईश्वर सृष्ट असल्यामुळे व्यावहारिक सत्तेतले आहे. आणि या व्यावहारिक सत्तेतल्या प्रमाता प्रमाणाचा विषय स्वप्नातले प्रमेय होणार नाही. आणि मग याचे विषय जर ते होत नाही आणि तिथे प्रमाता प्रमाणाची प्रतीती येते, जसं अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही, वंद्यपुत्र अनुत्पन्न आहे तो प्रतीतीला येत नाही, स्वप्नातल्या प्रमेयाची प्रतीती येते म्हणून त्यांची जशी उत्पत्ती मानता तसं तिथे प्रमाता प्रमाणाची प्रतीती येते म्हणून त्यांची उत्पत्ती मानलीच पाहिजे. स्वप्नामध्ये जर आपण, आपल्याला झोपलेलो आहे तिथे, आपल्याला स्वप्न पडलं, मग स्वप्नामध्ये जर आपण चालत आहे तर चालताना पाय दिसतात की नाही तिथे,
दिसतात. स्वप्नामध्ये जर आपण एखाद्याला बोलत आहे तर वाणी नाही का तिथे आहे. स्वप्नामध्ये आपण एखाद्याला पाहत आहे तर डोळे नाही का तिथे, म्हणजे आणि स्वप्नामध्ये आपण एखाद्याचा निश्चय करत आहे तर अंतःकरण नाही का तिथे. मग तिथे जर त्या अंतःकरणाची म्हणजे प्रमात्याची आणि इंद्रियाची म्हणजे प्रमाणाची, मग यांची प्रतीती येते. मग ज्यांची अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही, आणि स्वप्नामध्ये जसे प्रमेयाची म्हणजे विषयाची प्रतीती येते, तशीच तिथे पाहणारा आणि ज्याच्याद्वारा पाहतो ते पाहण्याचं साधन म्हणजे पाहणारा प्रमाता आणि ज्याच्याद्वारा पाहतो ते प्रमाण यांची प्रतीती येते. म्हणून त्यांची सुद्धा उत्पत्ती मानलीच पाहिजे. कारण या प्रमाता प्रमाणाचा विषय ते स्वप्नातले पदार्थ होणार नाही. कारण हे प्रमाता प्रमाण हे थोडक्यात काय आहे, प्रमातृभाष्य आहे, म्हणजे हे व्यावहारिक सत्तेतले आहे. आणि स्वप्नातले प्रमाता प्रमाण हे साक्षी भाष्य आहे, ते प्रातिभाषिक सत्तेतले आहे. आणि विषम सत्ताक पदार्थ साधक बाधक होत नाही, समसत्ताक पदार्थ साधक बाधक होतात. म्हणून या प्रमाता प्रमाणाचे विषय ते प्रमाता प्रमाण होणार नाही. आपले या प्रमाता प्रमाणाचे विषय स्वप्नातले प्रमेय होणार नाही, तिथला प्रमाता प्रमाण आपल्याला वेगळाच लागेल. अशा पद्धतीने गुरुदेव उत्तर देतात. म्हणून लाघव दोष गौरव दोष आमच्यावर येत नाही, उलट या जे दिसतंय ना त्या सगळ्याची उत्पत्ती मानावीच लागते असं गुरुदेव बोलतात. बरं, शिवाय लगेच ते पुढचं बघून घ्या, म्हणजे वाचूनच घ्यायचं काम राहील आपल्याला. शिवाय असं आहे की स्वप्नातला प्रमाता प्रमाण, स्वप्नातला हा जो जागृतीतला प्रमाता प्रमाण आहे, ही जागृतीतलं प्रमाण म्हणजे इंद्रिय, जागृतीतला प्रमाता म्हणजे अंतःकरणावचन चैतन्य, ही आपलं गोलक सोडून कार्य करण्याला समर्थ आहे का? उत्तर आहे नाही. म्हणजे ही डोळे आपल्याला रूपाचं ज्ञान करून देईल, पण रूपाचं हे इंद्रिय रूपी गोलक डोळे आहेत इथे, हे गोलक इथे आहे आणि रूप पाहायचं पंढरपूरचं, चालेल का? नाही. हा प्रमाता पाय आहे इथे आणि तीर्थयात्रा करायची त्र्यंबकेश्वरची, चालेल का? नाही. मग हे पाय तीर्थयात्रा कधी करेल? यांना तिथे घेऊन गेल्याच्या नंतर. हे डोळे पंढरपुराचं रूप कधी दाखवेल? यांना तिथे घेऊन गेल्याच्या नंतर. मग आता स्वप्नामध्ये ही जर प्रमाता प्रमाण आहे म्हटलं तर हा तर गाढ झोपलेला आहे, हा हलू नाही चालू नाही, निद्रिताचे शेजीशी साप्तेशी उर्वशी हा निवंत पडलेला आहे. आणि स्वप्नामध्ये एक जण त्र्यंबकेश्वराची वारी करतो, दुसरा पंढरपुराचा कळसाचं दर्शन घेतो. मग ते घेण्याकरता हे प्रमाता प्रमाण आपलं गोलोक सोडून कार्य करायला समर्थ नाही, आणि कार्य तर होत आहे, त्या अर्थी तिथला प्रमाता प्रमाण कसा मानला पाहिजे? नवीनच उत्पत्ती मानली पाहिजे. कारण या इंद्रियामध्ये, या प्रमाता प्रमाणामध्ये आपलं गोलक म्हणजे शरीर सोडून कार्य करण्याचं सामर्थ्य नाही, आणि स्वप्नामध्ये शरीर सोडून देशांतरातला व्यवहार होत आहे, म्हणजे ज्यांच्याकडनं होतो तो नवीनच प्रमाता प्रमाणाची उत्पत्ती मानली पाहिजे. म्हणून आमच्यावर गौरव दोष येत नाही आणि लाघवही येत नाही, आम्ही जसं घडतं तसं सांगतो असं गुरुदेव बोलतात. एकंदर आशय कळाला. तेवढ्या पंक्ती आता थोड्याशा वेगात वाचतो बघा. शिष्य आपलं श्री गुरुदेव बोलतात, हे शिष्य, स्वप्नामध्ये जसे पर्वतादी पदार्थ प्रतीत होतात तशीच इंद्रिय, अंतकरण, प्राणसहित स्थूल शरीर. बघा, इंद्रिय म्हणजे कोण झालं? इंद्रिय आणि अंतकरण कोण? इंद्रिय म्हणजे कोण झाले? प्रमाण. अंतकरण कोण झाला? प्रमाता आहे ना. आणि प्राणसहित म्हणजे त्याचा ऊर्जेचा एक प्रकारचा स्रोत. त्या सर्वांचीच आणि स्थूल शरीर सुद्धा स्वप्नातलं जे दिसणारं ते, त्या सर्वच म्हणजे बघा, इंद्रिय, अंतकरण, प्राणसहित स्थूल शरीर अर्थात प्रमाता ही सर्वच प्रतीत होतात ना, म्हणून त्यांची सुद्धा उत्पत्ती मानली पाहिजे. जशी प्रमेयाची मानतो ना तशी प्रमाता प्रमाणाची सुद्धा उत्पत्ती मानली पाहिजे. कारण ज्यांची उत्पत्ती झाली नाही तो पदार्थ प्रतीतीला येत नाही. उदाहरण द्या, वंद्यपुत्र शशीशृंग यांची उत्पत्ती झाली नाही, त्यांची प्रतीती येत नाही. स्वप्नात आपल्याला प्रमाता प्रमाण प्रमेय सगळ्याची प्रतीती येते, म्हणजे सगळ्याचीच उत्पत्ती मानलीच पाहिजे. स्थूल शरीरात जी व्यावहारिक नेत्राधिक नेत्र अंतकरणादी आहेत, नेत्र म्हणजे प्रमाण, अंतकरण म्हणजे प्रमाता, ही स्थूल शरीरात आहेत. तू म्हणतो ना ते आत आहेस, त्यांची नवीन उत्पत्ती पुन्हा मानता कशाला? गौरव दोष घेता कशाला? असं तू बोलतो. पण असं आमचं सांगणं आहे का त्यांचे विषय स्वप्न पदार्थ होणार नाही का? स्वप्न पदार्थ साक्षी भाष्य आहे, हे प्रमातृभाष्य आहे. स्वप्न पदार्थ अविद्यावृत्तीचे आहे, हे अंतकरण वृत्तीचे आहे. स्वप्न पदार्थ हे प्रातिभाषिक सत्तेतली आहे आणि ही व्यावहारिक सत्तेतली आहे. आणि व्यावहारिक सत्तेतल्या प्रमाता प्रमाणाची शरीराच्या आत असणारे प्रमाता प्रमाण कोणत्या सत्तेतले? व्यावहारिक सत्तेतले. आणि स्वप्नात दिसणारे प्रमेय कोणत्या सत्तेतले? प्रातिभाषिक सत्तेतले. आणि मग त्यांना विषय करणारे प्रमाता प्रमाण सुद्धा कोणत्या सत्तेतले लागेल? प्रातिभाषिक सत्तेतलेच लागेल. कोणत्या सत्तेतले चालणार नाही? व्यावहारिक सत्तेतले चालणार नाही. आणि चालेल म्हटलं तर मग समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, हा सिद्धांताला काय होईल? बाद येईल. कारण स्वप्न पदार्थ प्रातिभाषिक आहेत, समसत्तावान पदार्थ एकमेकांना साधक बाधक होतात, हे 5व्या तरंगात आम्ही सांगितलेच आहेत. म्हणून व्यावहारिक सत्तावान नेत्राधिक स्थूल शरीराचे ठाई असले, आम्ही नाही म्हणत नाही, ते आहेत, तरी त्यांना स्वप्नातील प्रातिभाषिक पदार्थ विषय होणार नाहीत. शिवाय व्यावहारिक इंद्रिय आपलं गोलक म्हणजे आपलं शरीर, स्थान, राहण्याचं ठिकाण, घर ते सोडून कार्य करण्यास योग्य नाहीत. आणि स्वप्नात तर एखादा पुरुष काय होतो? हातात काहीतरी पदार्थ घेऊन धावतो
आणि मग हे तर पाहिजे ते निश्चित पडलेले आहेत. त्या काली त्याचे हस्तपादादी अवयव लोकाला निश्चल दिसतात म्हणजे जागृतीतले. यावरून ते स्थूल शरीरातील इंद्रियाचे व्यापार नाहीत, या इंद्रियाचे व्यापार नाही, ते तर नवीनच उत्पन्न झालेली इंद्रिय ते धावतात असं व्यवहार असं मानलं पाहिजे. पण स्वप्नात नवीन उत्पन्न झालेली हस्तपादादी इंद्रिय ते व्यापार करतात असे मानणे आवश्यक आहे. तसेच स्वप्नामध्ये सुखदुःखाचे ज्ञान आणि त्या ज्ञानाचा आश्रय असणारा कोण? प्रमाता, पाहणारा, अंतकरणावच्छिन्न चैतन्य तो प्रमाता, ही सुद्धा आपल्याला प्रतीत होतात. मग त्या जे प्रतीत होतात ना तर त्यांची सुद्धा नवीन उत्पत्ती मानलीच पाहिजे. का मानली पाहिजे? ते उत्पन्न न होता प्रतीतील येतात असं म्हणा तर असं म्हणता येणार नाही, कारण त्याला नियम सांगतात. कारण उत्पन्न न झालेल्या पदार्थाची प्रतीती होत नसते. जो पदार्थ जन्माला आला नाही तो दिसत नसतो. वंद्यापुत्र जन्माला आला नाही तो दिसत नाही, आणि मग दिसतो त्या अर्थी तो उत्पन्न झालेला आहे. तर स्वप्नातले पदार्थ प्रमाता दिसतात, प्रमाण दिसतात, विषय दिसतात, तर त्या सगळ्याची उत्पत्ती ही मानलीच पाहिजे. हा काय वेदांताचा सिद्धांत आहे. या एकंदर कारणावरून ज्ञाता म्हणजे प्रमाता, ज्ञान म्हणजे प्रमाण, ज्ञेय म्हणजे प्रमेय आहे ना, ही सगळी त्रिपुटी ज्ञानाचे विषय म्हणजे ते प्रमेय आणि व्यवहार हा सर्व समाज म्हणजे स्वप्नामध्ये जेवढं काही दिसतं रथान, रथयोगान, रथमार्गान या सगळ्यांची सर्व समाज स्वप्नामध्ये नवीन उत्पन्न होतो. अनिर्वचनीय ख्यातीमध्ये भ्रमज्ञान व त्या ज्ञानाचे विषय. मग आता ही अनिर्वचनीय ख्याती घेतात. अनिर्वचनीय ख्यातीमध्ये भ्रमज्ञान म्हणजे भ्रमज्ञान जे आपल्याला ज्ञान होतं म्हणजे रज्जूवर भासलेला सर्प हे काय आहे? भ्रमज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाचा विषय कोण? सर्प. मग हे सर्व काय होतं तर अनिर्वचनीय उत्पन्न होतात. हा सिद्धांत इतर शास्त्रकाराच्या म्हणजे इतर ख्यातिवाद असेल किंवा इतर दर्शनकार असेल त्यांच्या सिद्धांताहून कसा आहे? विशेष आहे. विशेष काय आहे? कारण हा श्रुतियुक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध आहे. श्रुतियुक्ती अनुभूतीने हा सिद्धांत बाधित होत नाही, हा सिद्धच राहतो. म्हणून हा सिद्धांत विशेष आहे वेदांत मताचा. न्यायमतात काय करतात? अन्य पदार्थाची अन्य रूपाने ज्ञान होते. म्हणजे कोणाचं ज्ञान कोणा रूपाने? रज्जू सर्प रूपाने असं ते मानतात नवीन एक. आणि वारुळच सर्प सन्मुख रज्जू ठिकाणी दिसतो असे मानतात ते प्राचीन एक. म्हणजे अन्य ठिकाणचं अन्य ठिकाणी किंवा अन्याचा अन्य रूपाने अशा पद्धतीचे अन्यात ख्याती नवीन नैयायिक मानतात. पण यमत खंडित काय? कारण जसं ज्ञेय असेल तसंच ज्ञान होतं. अन्याचं रज्जू जर ज्ञेय असेल तर ज्ञान सर्पाचं होणार नाही, ते सांगताना बोलतात. न्यायमतात अन्य पदार्थाचे अन्य रूपाने ज्ञान होते त्यास भ्रम म्हणतात. पण सिद्धांत मतात तर जसा पदार्थ असतो तसेच ज्ञान होते. म्हणून भ्रमस्थली विषयाची उत्पत्ती अवश्य मानलीच पाहिजे. कारण विषया वाचून ज्ञान होत नाही, म्हणजे पदार्थ असल्याशिवाय त्याचं ज्ञान होणार नाही. आणि स्वप्नामध्ये तर त्रिपुटी आपल्याला प्रतीत होते, म्हणून त्या त्रिपुटीची उत्पत्ती ही मानणे जरूर आहे. असं म्हटल्याच्या नंतर शिष्य पुन्हा शंका घेतो. गुरुदेव त्याचं उत्तर देतात. तो विषय आपण उद्याच्याला पाहू. शिष्य शंका अशी घेतो. आता ही शंकाच पाहिले एक असे बघा 1 मिनिटात, बाकी सर्व विषय आपण उद्या बघू. तो काय म्हणतो? स्वप्नाला तुम्ही काय म्हणता सध्याला? मिथ्या. जागृतीला काय म्हणता? सत्य. आपण पाहिलं हा कुतर्क करणारा तर्कदृष्टी आहे. गुरुदेव आतापर्यंत कोणाचा दृष्टांत करून कोणाला मिथ्या म्हणत आले? एकदा बोलूया आपण. स्वप्नाचा दृष्टांत करून जागृतीला मिथ्या म्हणत आले. आणि याचं म्हणणं काय? जागृतीचा दृष्टांत करून काय करा? स्वप्नाला सत्य ठरवा. त्याच्याकरता त्याने 2 तर्क दिले. गुरुजीने ते हाणून पाडले. आता तो म्हणतो बचेंगे तो और लढेंगे. त्याने 3रा तर्क काढला. तो म्हणू लागला जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून तुम्ही त्यांना काय म्हणता? सत्य म्हणता. तर स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून त्यांना सुद्धा काय म्हणा? सत्य म्हणा. आता म्हणजे पुन्हा त्याने स्वप्नाला सत्यच म्हणा. का? अहो जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात ते जसे सत्य आहे तसे स्वप्नातले पदार्थ सुद्धा उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून ते सुद्धा काय म्हणा? सत्य म्हणा. तर लगेच आपण म्हणतो नाही जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात ते सत्य आहे, पण स्वप्नातले पदार्थ मात्र सत्य नाही. तो म्हणला सत्य नाही, मग ते उत्पन्न होऊन प्रतीतील येत नाही का? येतात. मग सत्य कसे नाही? मग तुम्ही एक काम करा. एक तर तुम्हाला काय करायचं? जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून सत्य म्हणता. तसं मग आमचं सरळ म्हणणं आहे स्वप्नातले पदार्थ सुद्धा उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून त्याला सुद्धा काय म्हणा? सत्य म्हणा. बरं तुमचा सिद्धांत आहे अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. मग स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात ते सुद्धा सत्य म्हणा, कारण दोन्हीकडे उत्पत्ती आहे ना. मग जागृतीतले पदार्थ जर उत्पन्न होऊन प्रतीतील येतात ते जर सत्य असेल तर स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून त्यांना सत्य म्हणायला हरकत काय? बरं त्यांना जर तुम्हाला सत्य म्हणायचं नसेल, कोणाला? स्वप्नातल्या पदार्थात, त्यांना जर तुम्हाला मिथ्याच ठरवायचं असेल, आता इथं ठरवा ठरवी का आहेच आहे?
आहेच आहे, पण ठरवायचं असेल म्हणजे हा त्याच्या शब्द आहे आणि तो माती मारतो वेदांताच्या. स्वप्नातल्या पदार्थाचा जर तुम्हाला मिथ्या ठरवायचं असेल तर काहीतरी विलक्षणता दाखवली पाहिजे. एकाचं नाव रामराव, एकाचं नाव गणपतराव, असे 2 नाव ठेवण्याकरता त्यांच्यामध्ये काहीतरी 2पणा दाखवलं पाहिजे की नाही. तसं एकाचं नाव स्वप्न, एकाचं नाव जागृती, जागृतीला सत्य, स्वप्नाला मिथ्या म्हणण्याकरता दोघांमध्ये काहीतरी वेगळीता दाखवली. दोन्ही उत्पन्न होऊन प्रतीतील येत असेल, मग जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात ते सत्य, तर स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात तर त्यांना सत्य म्हणण्यात काय अर्थ आहे. आपलं म्हटलंच पाहिजे. आणि जर तुम्हाला स्वप्नाला मिथ्या म्हणायचं असेल, जागृतीला सत्य ठरायचं असेल तर एक काम करा, मी सांगतो काय काम करा. म्हणजे जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून सत्य, आणि स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतील येतात म्हणून मिथ्या. असा त्याच्यात काय करा, फरक करा. म्हणजे स्वप्न मिथ्या हेही ठरेल, जागृती सत्यही ठरेल. आपल्याला वाटतं किती आपली याची काळजी आहे याला, पण हे जर याचं स्वीकारलं तर त्यांनी चालूमध्ये काय केलं, आपल्याला चालूमध्येच खिशात घालून गेला. का बरं? आपल्याला चालूमध्ये वेदांताचा सिद्धांत बाधित कोणता केला, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा सिद्धांत त्याने मोडीत काढला. असा त्याच्या अंतकरणातला आपण त्याला काय म्हणतो, एक शकुनी डाव आहे. पण गुरुदेव त्याला सांगतात, बाबा रे, की जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून सत्य, आणि स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊनच प्रतीतील येतात, पण जरी उत्पन्न होऊन प्रतीतील आले तरी ते सत्य नाही. मग तो म्हणतो त्याच्यातली वेगळीता दाखवा. तर म्हणतात उत्पत्ती होणं न होणं हा सत्यत्वाचा मिथ्यात्वाचा निकषच नाही. मग सत्यत्व मिथ्यात्वाचा निकष म्हणजे परीक्षेचं कारण कोण आहे, तर ते गुरुदेव सांगणार. ते उद्याच्या पाठामध्ये त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.